आता थोडंसं मी मुख्यमंत्री पदाकडे येतो. आता तुमच्या महायुतीत जे आहेत, जे दोन मोठे नेते आहेत, ते दोन मोठे नेते या रेसमधून बाहेर पडले जवळपास. म्हणजे दादांनी तर मी त्यांना विचारलं, ते बोलले मी कॉम्प्रोमाइज, आमचे सीटाच कमी आहेत, मी कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. कशामध्ये? मुख्यमंत्री पदाच्या याच्यावर, की मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. दुसरीकडे फडणवीसही बोलले की मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. म्हणजे आता शर्यतीत फक्त एकटे एकनाथ शिंदे. तुम्हाला सांगू, आमच्यामध्ये कुठली शर्यत नाही, आमच्यामध्ये कुठली रेस नाही, आमच्यामध्ये कुठलंही या पदाला घेऊन लालसा नाही. महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीला काय होतं माहीत आहे? मला बनवा, मला बनवा, मला बनवा. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळी चर्चा होती. आमचं टार्गेट एकच आहे, या महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल. 2 वर्षात आम्ही जे काम केलं, हे काम आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जास्तीचं झालं, त्याचं समाधान आहे. आणि पुन्हा महायुती सरकार मेजॉरिटीने आणणं हाच आमचा फोकस आहे, हाच आमचं टार्गेट आहे. बाकी सगळं दुय्यम आहे. या मुख्यमंत्री पदावर शेवटचा प्रश्न मी विचारतो की तुमच्या इथे जागांचं वाटप जे आहे ते समसमान नाही आहे. म्हणजे भाजपकडे जास्त आहेत, तुमच्याकडे थोड्या कमी आहेत, दादांकडे एकदम कमी आहे. तर शिंदेसाहेब, हे संख्याबळावर तर होऊच शकत नाही. आता तावडेंनीही असे संकेत दिले की आम्ही जी राजकीय परिस्थिती येईल त्यावर ठरवू. म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेच असतील. हे बघा, आता भाजपाचे जास्त आमदार होते, त्यांच्याखाली आमचे होते, आमच्याखाली दादांचे होते. त्याप्रमाणे त्याच रेशोमध्ये जागा मिळतील. आमचं जागा कुणाला किती मिळाल्या यापेक्षा महायुती किती जागा जिंकल्या याला आमचं महत्त्व आहे. पण मुख्यमंत्री संख्याबळावर होणार नाही. अरे बाबा, ते आता कशाला? आम्हाला तर पहिले सरकार आणायचं आहे, मेजॉरिटी आणायची आहे, त्यानंतर जो विषय आहे तो दुय्यम आहे. म्हणजे तुम्ही यासाठी बोलत नाही की तुमच्यासमोर सध्या रान मोकळा आहे, कोणी शर्यतीत नाही. नाही, असं का तुम्ही विचार करता? आता याच्यामध्ये अमित शहा साहेबांनी पण उल्लेख केला आहे की पहिलं महायुतीचं सरकार आणायचं. आता मुख्यमंत्री त्यांनी फडणवीसांच्या त्याच्यानंतरचं तुम्ही ऐकलं नाही. तुम्ही जेवढं ऐकायचं ते ऐकता आणि बाकी सोडता. त्यांनी म्हटलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी के नेतृत्व में चुनाव लढेंगे. आम्ही आता टीम म्हणून लढतोय. माझे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी टीम म्हणून निवडणुकीला सामोरं जातोय. आणि निवडणूक या राज्यामध्ये महायुती सरकार पूर्ण मेजॉरिटीने आणण्यासाठी आम्ही मेहनत करतोय. तोच आमचा फोकस आहे. आम्हाला विश्वास आहे आम्ही केलेल्या कामाची पोचपावती जनता या निवडणुकीमध्ये आम्हाला देईल आणि पूर्ण बहुमत महायुतीला मिळेल.